आता मंजूर झालं, त्याच्यानंतर आता त्याला निधीची तरतूद होईल, आर्किटेक्ट होईल आणि जागा द्यायचा देखील निर्णय आम्ही घेतला 50 केंद्रीय असेल की केंद्रीय ना? त्याच्यामधनं सगळ्यात महत्वाचा जो फायदा होणार आहे ते सांगतो, म्हणजे एज्युकेशन तर वाढेलच, परंतु चेन्नईला जे एक विद्यापीठ आहे, जे मरीन विद्यापीठ आहे, आपल्याकडे 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे आणि सीआरझेडचे जे प्रश्न येतात ते सगळे चेन्नईला जातात. आता हे तयार झाल्यानंतर ते चेन्नईला जाणार नाही, ते सगळे क्लिअरन्स आपल्याला या विद्यापीठामध्ये मिळतील. म्हणजे नुसतं एज्युकेशनल सिस्टीम आपण डेव्हलप केली नाही, तर 720 किलोमीटर कोस्टल बेल्टच्या परवानग्या देखील सीआरझेडच्या आता या ठिकाणी मिळणार. आपलं जे फिशरीज कॉलेज आहे त्याच्याशी ते काय रिलेट असेल की नाही? फिशरीज कॉलेज ही संकल्पनाच वेगळी आहे आणि ओशन युनिव्हर्सिटी म्हणजे सागरी विद्यापीठ ही संकल्पना वेगळी आहे. मी पुढच्या दौऱ्यामध्ये ते जे तज्ज्ञ आहेत सारंग कुलकर्णी आणि सगळी टीम घेऊन येतो आणि तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन देतो. नक्की सागरी विद्यापीठ आपल्याकडे काय होणार आहे, त्याच्यामध्ये काय शिकवलं जाणार आहे, काय रिसर्च केला जाणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की समुद्राच्या पाण्यापासून, स्कुबा डायव्हिंग पासून, फिशिंग पासून बोट तयार करण्यामध्ये आधुनिकता कशी असावी आणि त्याचं शिक्षण कसं असावं असा करिक्युलम त्याच्यामध्ये तयार केला. माझा असं पुढचा एक प्रश्न याच्यासाठी होता, मत्स्य विद्यापीठ नागपूरला आहे तर ते खूप मागणी आहे की आपल्याकडे यावं. त्याची मला असं वाटतं की ही पहिली पायरी समजावी, पण सागरी विद्यापीठ झाल्यानंतर सगळ्या विद्यापीठापेक्षा मोठं विद्यापीठ हे सागरी विद्यापीठ असणार आहे आणि त्याच्यावर मत्स्य प्राण्यांवर देखील रिसर्च केला जाणार आहे. एवढं मोठं विद्यापीठ असणार. माझं प्लॅनिंग असं आहे की जी स्टरलाइटची जागा आपण घेतलेली आहे त्याच्यात 50 एकर जागा म्हणजे हार्ट ऑफ द सिटी होईल आणि विद्यापीठाची बिल्डिंग ही बघण्यासारखी असते. कारण उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असल्यामुळे मी विद्यापीठांमध्ये जायचो. तुम्ही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरपासून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीपर्यंत जर इमारती बघितल्या तर ती पर्यटन स्थळ झालेली आहे. एवढी चांगली बांधकाम होतं, त्याच्यामुळे सिटीच्या लगत असावं असं माझं मत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जिंदाल आपल्या स्टरलाइटच्या जागेमध्ये करण्याचा मानस आहे. अॅल्युमिनियम प्रकल्पग्रस्तांना तुमच्या मार्फत मला हात जोडून विनंती करायची आहे आणि मला देखील आपल्याला देखील विनंती करायची आहे की प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही याची भूमिका आम्ही नक्की घेणार आहोत. परंतु 550 एकर जागा परत द्यावी ही जी भूमिका आहे ही काही जागा रत्नागिरीकरांच्या भल्यासाठी मी परत देणार नाही. तुम्हाला किती विरोध झाला तरी चालेल, कारण कितीतरी मोठ्या प्रयत्नानं ही सुप्रीम कोर्टातनं जागा ती मी मिळवलेली आहे आणि ती रत्नागिरीच्या हितासाठी आणि विकासासाठी मिळवलेली आहे. अॅल्युमिनियम वाल्यांचे काही प्रश्न असतील मी बसून सोडले. मी 3-3, 4-4 वेळा त्यांच्यावर मीटिंग केलेली आहे. मी त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी वेगळी पॉलिसी आणतो, तुम्हाला जमीन थोडी उद्योगासाठी देण्याचा मी प्रयत्न करतो, तुम्हाला आर्थिक काही पॅकेज देण्याचा प्रयत्न करतो. पण अशा पद्धतीनं राजकारण करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. भविष्यामध्ये नाहीतर कुठचे प्रकल्प येणार नाहीत आणि जमिनी कोण एमआयडीसीला देणार नाही. सर, काल ते विषयात म्हणाले की आम्ही आर्थिक पॅकेज घ्यायला तयार आहोत असं ते मी सांगितलं ना. आचारसंहिता काल संपली. आचारसंहिता काल संपल्यानंतर 24 तास तरी जावे, त्यांच्यावर बैठक घेऊन आपण चर्चा करू ना. माझं म्हणणं आंदोलनाचा मी प्रचंड आदर करतो, परंतु काल आचारसंहिता संपली नाही. आचारसंहिता संपायच्या अगोदरच त्याच्यामुळं फार वाईट मेसेज इंडस्ट्रियलिस्टकडे जातात. आता ही जागा मिळाल्यानंतर आपण आनंद महिंद्रांना भेटलोय की तुम्ही प्रकल्प इथे टाका, सज्जन जिंदालांना भेटलोय तुम्ही प्रकल्प टाका, युनिव्हर्सिटी आपण तिथे करण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या गोष्टी परत मागं जातील आणि रत्नागिरीची डेव्हलपमेंट देखील थांबेल ही माझी विनंती आहे. आणि आपल्याला देखील विनंती आहे की कुठंतरी एकदा आता आपण पाऊल टाकलं पाहिजे की आपला विकास झाला पाहिजे. आणि जर विकास होणारच नसेल, अशीच जर आंदोलन होणार असतील, त्याची उत्तरं काय मला निवडणुकीमध्ये द्यावी लागणार नाही. मी सांगेन मी आणण्याचा प्रयत्न केला पण विरोधामुळे होऊ शकलं नाही. दुसऱ्या एमआयडीसीचं नोटिफिकेशन निघेल, रत्नागिरी तालुक्यामध्ये निवेंडीचं नोटिफिकेशन निघेल, मेरवीचं नोटिफिकेशन निघेल, गुहागरमध्ये नवीन नोटिफिकेशन निघेल आणि मंडणगडला देखील नवीन नोटिफिकेशन निघेल. त्याच्यामुळे तालुका स्तरावर एमआयडीसी व्हावी हा संकल्प घेऊन जे महाराष्ट्रामध्ये मी काम सुरू केलं होतं त्याच्यातलं पहिलं काम हे राजापूरनं स्वीकारलं, इथल्या शेतकऱ्यांनी स्वीकारलं, म्हणून त्या ठिकाणी एमआयडीसी आम्ही घोषित केलेली आहे. त्याचा आणि रिफायनरीच्या कामाचा काही सुद्धा संबंध नाही.